श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे नन्तगुणार्णवं। पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र परम पूज्य आचार्य भगवान सकल कीर्ति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये चित्त म्हणजेच मन आणि त्याची एकाग्रता धारण करण्याची प्रेरणा, मार्गदर्शन पूर्व सूत्राच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे। आज चारित्र्यासहित जे अल्पज्ञान सुद्धा मोक्षाला निमित्त असतं आणि चारित्र्यरहित जे बहुज्ञान आहे ते सुद्धा मुक्तीला न देता देऊ शकत नाही, अशा पद्धतीचं सांगणार आहेत। यो योगी दृढ चारित्र पठित्वाल्पचिनागमं दशपूर्वधरं शून्यं जयेन् मुक्तादिसाधनात् चारित्ररहितो योऽत्र श्रुतेन बहुनापि किम् साध्यं तस्य यतो नूनं मंजनं भववारिधौ। आचार्य भगवंत सांगतात, जो योगी दृढ़ चारित्र को धारण करता है वह थोड़े से आगम को भी पढ़कर जानकर ऐसे अन्य मुनि को स्वर्ग मोक्ष को सिद्ध करने के कारण 10 पूर्व के जानकार को भी जीत लेता है। जो पुरुष चारित्र रहित है वह यदि बहुत से श्रुत ज्ञान को पढ़ ले तो भी उससे कोई लाभ नहीं होता, क्योंकि बिना चारित्र के वह संसार रूपी समुद्र में ही डूबता है। ज्ञान अल्प असू दे पण चारित्र दृढ पाहिजे, आणि जे ज्ञान आहे ते भेद विज्ञानाचं ज्ञान पाहिजे। म्हणजे आत्मा आणि शरीर हे भिन्न आहे आणि माझा आत्मा सुद्धा अन्य आत्म्याशी भिन्न आहे, याचं ज्ञान दृढ पाहिजे। एक गाव होतं, गाव कोणतं ऐकू येत नाही, कुंभोज। आणि त्या कुंभोजमध्ये एक आजी होती। कोण होती? आजी। तिनं आयुष्यात कधी कुणाला कायच दिलं नव्हतं। काय केलं नव्हतं? काय दिलं नव्हतं। ती आजी एक दिवस ह्या विहिरीवर पाणी भरायला आली आणि पाणी भरायला आली आणि तिचा पाय घसरला आणि ती विहिरीत पडली। पडल्यावर
सगळी लोक दंगा करायला लागली. आजी खाली गटखाळ्या खायला लागल्या. तिला आधार कशाच तर लागला, ती तसल्यात लोंबकळा लागल्या आणि सारखं वाचवा 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 आजी म्हणा लागल्या. लोक पण वाचवायसाठी बाहेर त्या विहिरीच्या जवळ आल्यात. त्या आजीला म्हणा लागल्यात, आजी हात दे हात दे हात दे. आजी हात द्यायला तयार नाही. तेवढ्यात आमचा समूह हुशार, भोकरे आणि कंसात पाटील, पाटील आणि कंसात भोकरे, हुशार समूह. त्याच्या लक्षात आलं. तो गेला आणि काय झालं, हा बघ आजी पटल्या. मग काढा की बाहेर. अरे किती उशीर झालं. त्या आजीला म्हणा लागलो, हात दे हात दे. आजी हातच देना. कोण आहे बघतोय समूह. सरा म्हटलं एका मिनिटात बाहेर काढतो. हळू जवळ गेला आणि म्हटला, आजी माझा हात घे घे म्हटल्यावर पटकन धरली ती. त्या आजीला कधी देऊन काही संस्कार नव्हते. त्या आजीला कायम काय संस्कार होते, घेऊनच होते. त्यामुळं विहिरीत पडून मरताना सुद्धा तिला हात दे म्हटलं तर ती द्यायला तयार नव्हती. ही संस्काराची भूमिका आहे लक्षात. त्यामुळं नेमकं मला काय ज्ञान आहे, ते ज्ञान द्रव्यरूप आहे काय भावरूप आहे, ते ज्ञान किती प्रमाणात आहे, प्रमाणाचा जैन धर्माशी काही संबंध नाही. शिवभूती महाराजांना नमोकार मंत्रसुद्धा लक्षात राहत नव्हता, त्याचा अर्थसुद्धा लक्षात राहत नव्हता. पण चारित्र्याबद्दल, ज्ञानाबद्दल, भेदविज्ञानाचं ज्ञान त्यांच्याकडं चांगलं होतं. आणि मग ते साधू आहारला जात असताना एक महिला तुमच्यासारखी शानी धार्मिक रस्त्यावर अंगणात बसून, शान्या धार्मिक चांगल्या घरातल्या बायका चौकटीत कधी बसतात, ऐकू येत नाही नाही ना. हां, एवढं जरी शिकला तरी चातुर्मास माझा सार्थक झाला म्हणायचं. मर्यादेचं पालन 100% सगळ्यांनी केलं पाहिजे. आपण उच्च कुलीन आहोत, उच्च धर्मीय आहोत, उच्च संस्कारित आहोत. आपल्या बसण्याच्या, उठण्याच्या आणि कुठं बसण्याच्या, कसं बसण्याच्या सगळ्या मर्यादा फिक्स आहेत लक्षात ठेवा. त्या मर्यादेचं उल्लंघन झालं तर लक्षात ठेवा आपल्याला त्याचा त्रास होणार. म्हणून एक महिला त्या ठिकाणी हरभऱ्याचं डाळ भरडलेलं पाकडत होती आणि त्यातला चोथा चोथा जो होता तो त्या सुपामध्ये राहत होता आणि डाळ काय करत होती, बाहेर पडत होतं. काय झालं, हां डाळ आत होता येत होती आणि चोथा बर गडबडीत होते तसं. आज चौगले गल्लीला आहार झाला आहे, अख्खी वाट्यांच्यात झाला आहे. त्यामुळं आज सकाळी काय काय बासुंदी, शेंगदाण्याची पोळी असलं सगळं खाल्ल्यामुळं आज जरा ते त्याचा प्रभाव कुठं ना कुठं तर ते दाखवणार की, किती जरी चोरून खाल्लो तरी दाखवणारच ते. तर चोथा बाहेर पडत होता आणि आत डाळ डाळ राहत होतं. आणि तेवढ्यात त्या साधूंचं चिंतन चालू झालं की शरीर हे चोथ्यासारखं आहे आणि डाळीसारखा आत्मा आहे. शरीर वेगळं आहे आणि आत्मा वेगळा आहे. दिसायला जरी ते एक दिसत असेल तरी ते भिन्न आहे, याचं त्यांनी चिंतन करत गेले. मग आता सरळसागर महाराजांच्यासारखं जरा हलकं पोट असतं, बारीक असले तर 10 मिनिटात जाऊन पटकन गेलं कवा आणि आलं कवा. आणि जरा आमच्यासारखं हसत खेळत निवांत पोट भरून. काल मला कोणतरी म्हटलं, महाराजजी पोट सुटा लागले, जरा काळजी घ्या, तब्येत वाढा लागल्या. कुंभोजमधली लोक म्हणतात कमी खायला लागलाय, बाहेरची लोक म्हणतात पोट वाढा लागले. याचं कारण आहे खातोय किती याला महत्त्व नाही, देणारे किती भावनेनं द्यायला लागलेत आणि खाणारे किती शांत आहेत. अल्प खाऊन पण आता माझी तब्येत सुधारायला लागल्या, याला कारण समाधान आहे.
सगळं मी काय सांगीन ते ऐकतात तुम्ही लोक. वट्ट काय आणि अध्यक्षबाई तर माझं वट्ट एक शब्द, माझ्या शब्दाच्या पलीकडं अध्यक्ष, उपाध्यक्ष, ट्रस्टी आणि या सगळ्यांची सल्लागार ती उर्शाली ताई. वट्ट माझ्या शब्दाच्या पलीकडं नाही. आणि पोरं तर काय विचारत आहे, नुसतं असं काय करू काय नको, काय करू काय नको. त्यामुळे मी एवढा निश्चिंत आहे. मला वाटत होतं मी आता कमी आहार घ्यालो आहे म्हणजे माझी तब्येत कमी होईल, पण मी चेष्टा करायचं तिथंच करतो आहे. बाहेरची लोकं काल मला म्हटली महाराजी जरा तब्येत चांगली व्हायला लागली. हां, किती खातो याच्यावर तब्येतीचा काही संबंध नसतो आहे. खात असताना खाणाऱ्याचे, देत असताना देणाऱ्याचे हे जे भाव आहेत, हे परिणाम आहेत, आणि ती शांती आणि समाधान आहे ना, त्याच्यामुळं त्या तब्येतीवर त्या अन्नाचा प्रभाव पडत असतो. तसं ज्ञान किती जास्त द्रव्य ज्ञान आहे याच्यावर काही संबंध नसतो. जे ज्ञान आपल्याकडं आहे ते भावज्ञान आहे का, आणि ते भावज्ञान जर थोडं जरी असलं, थोडं तरीसुद्धा त्याचा आत्म्यावर फार मोठा प्रभाव पडतो, आणि त्या आत्म्याचं चारित्र्य, गुण, व्रत, संयम त्याचं दृढ होत असतं. त्या शिवभूती महाराजींना आहारला जातानाही दिसलं. मग आहारला जात असताना कमी खाऊन येणारे महाराज असते, त्यांचं असलं 10-15 मिनटं. जरा माझ्यासारखं निवांत खाणारं असलं तर 1 तासभर लेट होईल, एवढंच की. पण आम्हाला श्रावकांना, समाजाला आजच नव्हे, ऐकायला काय झोपायला आहे, आजच नव्हे, पहिल्यापासनं ही आमच्या देशाची एक पद्धतच आहे, रताळ्यात नांगूर अडकून सोडायचा. आता काही 2 शास्त्रामध्ये, एका शास्त्रात लिहिलं, महाराजींनी त्या महिलेला पाकडतेलं बघितलं, चिंतन केलं, तिथंच मुद्रा सोडली, जंगलात गेले आणि भेदविज्ञानाचं चिंतन करत बसले, आणि त्याला केवळ ज्ञानाची त्यांना काय झाली, प्राप्ती झाली. एका शास्त्रात लिहिलं की महाराजींना आहार करताना सुद्धा आहाराकडे लक्ष नव्हतं, त्या भेदविज्ञानाचं चिंतन करत करत ते आहार घेतले आणि जंगलात गेले आणि ध्यानाला उभा राहिले आणि केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. आता कुंभोजवाल्यांनो, मला एक सांगा, ते आहारला गेले आणि नाही गेले याच्यामुळं केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली, काही शरीर आणि आत्म्याचं भेदविज्ञानाचं चिंतनात ते मग्न झाले, एकाग्र झाले, तल्लीन झाले, म्हणून त्यांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. कशात? ही राणी ते दिसली की मला आज, धामणीवाली आमची जयश्री, काय नाव आहे, राजश्री. हां, लई दिवसांनी दिसली की मला, रोज येत आहे. बार नाही, चौक्यात कुठं 10-12-15 दिवस दिसलाच नाही सा. हां, त्यांच्या गल्लीत चौका आहे. बार इथनं पुढं गल्लीत लग्न असलं तर जेवायला जायचं. दुसऱ्या गावात कुठं लग्नाला जेवायला, वास्तुक शांतीला गेला तर सांगतो तुम्हाला, गल्लीतच जेवण असल्यावर जेवायचं, दुसऱ्याच्या कार्यक्रमाला जायचं. बरं, कुठं आलतो आपण, जेवणापर्यंत आल्यामुळं ते सुचलं. हां, आता महाराजांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली, ती आहाराला गेल्यामुळं आणि न गेल्यामुळं झाली, काय भेदविज्ञानाचं चिंतन झाल्यामुळं झालं. पण आमच्या देशातच आम्ही भांडत बसतोय. एक जण म्हणायचं आहारला जाऊन केवळ ज्ञान झालं, एक जण म्हणायचं आहारला न जाता केवळ ज्ञान. ह्याच्यामुळं काय फरक पडणार आहे सांगा? काही फरक पडत नाही. तसं मी तुम्हाला परत सांगतो, तुम्ही कोणतंही द्रव्य चढवा, ते द्रव्य शुद्ध पाहिजे, ते द्रव्य प्रासूक पाहिजे, आणि ते द्रव्य मुनी महाराजांच्या आहाराच्या योग्य असलं पाहिजे. अशा द्रव्यानं तुम्ही पूजा करा. पण त्या बाहेरच्या द्रव्याच्या नादात आतल्या द्रव्याला, आत्मद्रव्याच्या विचारांना अशुद्ध करू नका, त्याचे परिणाम बिघडून देऊ नका. लक्षात
त्या शिवभूती महाराजांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. सगळीकडे चर्चा चालू झाली. जंगलामध्ये महाराजांना केवळ ज्ञान झालं, केवळ ज्ञान झालं. त्यांच्या गुरूंचा संघ सगळा तिथं आला आणि तिथं गेल्याबरोबर दर्शन करायला लांबनच बघतात तर एक जण महाराज म्हणतात, अरे हे तर आपले शिवभूती महाराज दिसतात. दुसरे म्हणतात, हे त्याला काय ज्ञान आहे, नमोकार मंत्र लक्षात राहत नाही, त्याला काय केवळ ज्ञान होते. आणि जरा पुढे गेल्यावर म्हणतात, अरे होय आपले शिवभूतीच महाराज आहेत. आणि मग सगळी नमोस्तू करतात. लक्षात ठेवा, सगळी. ज्ञान कमी आणि जास्त याचा संबंध नाही. जे ज्ञान आहे ते भावज्ञान किती आहे, त्याच्यावर तुमची श्रद्धा किती आहे, त्याच्यावर तुमची आस्था किती आहे, याच्यावर संबंध आहे. तुम्ही द्रव्य किती आणून चढवलं याच्यावर संबंध नाही. ते चढवताना तुमचे परिणाम किती चांगले आहेत त्याच्यावर संबंध आहे. आणि परत तुम्हाला सांगतो, तुम्ही मंदिरात आणि बस्तीत किती दिवस येत आहे, किती वर्ष येत आहे आणि किती वर्ष पूजा करताय याच्याशी संबंध नाही. कोणाचं पहिलं वर्ष आहे, कुणाचं 10वं वर्ष आहे, कुणाचं 15वं आहे, कुणाचं डबलदा षोडशकरण झाले, याच्याशी काहीही संबंध नाही. तुमच्या परिणामांची शांती, विशुद्धता, दया, करुणा, क्षमा, एकमेकाला सांभाळून घेणे, एकमेकाला मिसळून घेणे, एकमेकाला आनंद देणे, हे तुमच्यात गुण किती आले, हे गुण माझ्यात किती आले, याच्यावर माझी दीक्षा आणि तुमचा धर्म किती दिवसाचा याचा संबंध आहे. लक्षात, याचा संबंध आहे. आम्हाला कोणाला मिसळून घ्यायची सवय नसली तर, आम्हाला कुणाबरोबर प्रेमानं आनंदानं वागायची सवय नसली तर, आम्हाला समोरच्यांचं काय चांगलं दिसतच नसलं तर, मग किती दिवस तुम्ही बस्तीत येऊन आणि मी किती वर्ष दीक्षा घेऊन काय संबंध आहे त्याचा. म्हणून जे योगी दृढ चारित्र्य आणि संयमाचं पालन करतात, त्या योगी मुनी महाराजांच्याकडं ज्ञान थोडं जरी असेल तरी ते ज्ञान, ते आगमाचं ज्ञान, ते तत्वाचे जाणकार मुनी महाराज, थोडं ज्ञान असताना सुद्धा त्यांना स्वर्गाची आणि मोक्षाची दोन्हीची सिद्धी होते. पण ज्ञान भरपूर आहे, पण स्पर्धा करत असतील, ईर्ष्या करत असतील, आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन करत असतील, आपल्या ज्ञानाबद्दल गर्व असेल, अहंकार असेल, अन्य मुनी महाराजांना कमी लेखत असतील, तुच्छ लेखत असतील, तुम्ही लोक फार दिवस धर्म करता म्हणून नवीन येणाऱ्यांना तुम्ही कमी लेखत असाल, तुच्छ लेखत असाल, तर ते ज्ञान किती जरी असेल तर आचार्य भगवंत सांगतात ते ज्ञान आम्हाला मोक्षासाठी निमित्त स्वर्गाला ठरेल. स्वर्गाला काय हो, अभवी जीव पण जातात, स्वर्गाला काय त्रियंज पण जातात. 11 अंग 9 पूर्वाचं ज्ञान असणारे द्रव्यलिंगी अभव्य मुनी महाराज, 11 अंग आणि 9 पूर्वाचं ज्ञान असतं ते मुनी महाराज सुद्धा 9 ग्रवेकपर्यंत जातात. दिगंबर मुद्रा आणि बाह्य या 28 मूलगुणांचं आचरण एवढं ते कडक आणि स्ट्रिक्ट करतात की ते 9 ग्रवेकपर्यंत दिगंबर मुनी महाराज, 9 ग्रवेक, 9 अनुदिश आणि 5 अनुत्तर. ऐकायला आहे काय, झोपायला आहे? इथं फक्त दिगंबर मुनी महाराजच जातात, वस्त्रधारी लोक जाऊ शकत नाहीत. इथं जाण्याचा अधिकार आणि योग्यता फक्त दिगंबर मुनी महाराजांची असते. आणि 9 ग्रवेकपर्यंत मिथ्यादृष्टी मुनी महाराज सुद्धा त्यांच्या बाह्य चारित्र्य, तप आणि बाह्य प्रभावावर मिथ्यादृष्टी मुनी महाराज सुद्धा 9 ग्रवेकपर्यंत जातात. मग काय तुम्ही आम्ही स्वर्गाला गेलो काय त्याचा अहंकार आहे. पण 9 अनुदिश आणि 5 अनुत्तर या ठिकाणी जाणारे
दिगंबर मुनी महाराज नियमानं सम्यक दृष्टीच असतात. सर्वार्थ सिद्धीमध्ये जाणारे तर नियमानं एक भव अवतारी असतात. सर्वार्थ सिद्धीला सोडून अन्य 2-4 अनुत्तरमध्ये जाणारे जी लोक साधू मुनी महाराज असतात ते जास्तीत जास्त मुनी अवस्थे पुरुष मनुष्यगतीचे 2 पर्याय धारण करू शकतात. आणि 9 अनुदिशमध्ये जाणारे जे मुनी महाराज असतात ते निकट भव्य 2-4 भवामध्ये ते सुद्धा मोक्षाला जात असतात. म्हणून 9 ग्रवेक सारख्या स्वर्गात मी गेलो, अहम इंद्र झालो म्हणजे मी फार मोठं काम केलं असं नाही. पहिल्या स्वर्गातला सौधर्मिंद्र आणि सौधर्म इंद्राच्या पहिल्या स्वर्गातले जे सौधर्मिंद्र परिवारातले काही आणि दक्षिणेंद्र तर नियमाने एक भव अवतारी असतात. सौधर्मी इंद्रायणी एक भव अवतारी असते, ईशानी इंद्रायणी एक भव अवतारी असते. मग पहिल्या स्वर्गातली देवी सुद्धा एका भवामध्ये मोक्षाला जाते पुढल्या भवात. आणि 9 ग्रवेक मधला दिगंबर मुनी महाराज असतील पण मिथ्यादृष्टी असतील तर ते सुद्धा पुढल्या भवात मोक्षाला जाणार नाही. अभव्य असतील तर कधीच जाणार नाही. म्हणून कुठल्या स्वर्गात जाणार आहे याचा काही संबंध नाही. आचार्य भगवंत सन्मती सागरजी महाराज आम्हाला साधूंना एकच वाक्यासारखं सांगत होते. लोखंडहून फ्रीजमध्ये बसण्यापेक्षा, ऐकायला लागलंय, लोखंडहून फ्रीजमध्ये बसण्यापेक्षा सोनंहून गटरीत पडलेलं बरं. ऐकायला की नाही, कळालंय? फ्रीजमध्ये चांगलं सुख असते काय गटरीत असते? पण त्या फ्रीजमध्ये लोखंड ठेवलं तर ते गंजणारच आहे. आणि सोनं गटरीत जरी पडलं आणि त्याला वर घेऊन जरा पाणी घालून धुतला तरी ते 2 मिनिटांनंतर काय होणार आहे? चकाकणार आहे. म्हणजे सम्यक्त्वासहित नरकात गेलेलं चांगलं पण मिथ्यात्वसहित स्वर्गाला जाणं कधी सम्यक दृष्टी किंवा ज्ञानी माणसांना शोभनीय नाही. म्हणून स्वर्गाला याची स्वप्न सोडा, अपेक्षा ठेवू नका. धर्म करताना स्वर्गाची अपेक्षा ठेवू नका, कशाचीही ठेवू नका. स्वर्गाला धर्म करत असताना कमीत कमी भवामध्ये माझ्या संसार परिभ्रमाचा नाश होऊन फक्त माझ्या आत्म्याला परमात्मा बनवो एवढे एकच भाव आमचं धर्म करत असताना असलं पाहिजे. एक गाव होतं, गाव कोणतं ऐकू येईना, ते सांगलीवाले 2-3 आल्यात, त्यांना पण ऐकायला पाहिजे. दोरा सांगा, कुंभोज गाव. आणि कुंभोज गावात शहाणे महाराज आलते की नाही? शहाणा आहेत की नाही? काय वय पण म्हणा ना, नाही पण म्हणणं. तुमचं सांगताना कसं सांगतायचं? कुंभोज गाव धार्मिक आहे, लोक. आत्ता कसा आवाज वाढला? आणि महाराजांच्याबद्दल बोलताना का आवाज वाढत नाही बरं? आणि अशी लई लोक प्रवचनला सगळी असं येत होती. मग महाराज एक दिवस प्रवचन करत असताना, स्वाध्याय घेत असताना प्रवचनामध्ये चतुर्गतीचं वर्णन, त्याचं दुःख, त्याचं सुख सगळं 1 तास 2 तास सगळं महाराजांनी सांगितलं. आणि ते सांगत असताना शेवटचा प्रवचनाचा उपसंहार करत असताना विचारले, नरकाला किती जणांना जायचं आहे? कुंभोजवाले हुशार, एकट्यानं सुद्धा हात वर केला नाही. स्त्रियांची किती जणांना व्हायचं आहे? एकट्यानेही हात वर केला नाही. मनुष्य किती जणांना व्हायचं आहे? ज्यांना धर्म, प्रतिमा, महाव्रत सगळं कळत होते, हे फक्त एकाच मनुष्य गतीमध्ये पालन करू शकतोय हे ज्यांना लक्षात होतं, ते काही लोक जरा हात वर केली. स्वर्गात किती जणांना जायचं आहे विचारल्यानंतर भरपूर जणांनी हात वर केलं. पण एक कुंभोजमध्ये असा व्यक्ती होता, महाराजांचं सगळीकडे लक्ष होतं, ते पोपटदादा बसलाय चंदपंच तसं, एक एवढा हुशार माणूस कुंभोजमध्ये होता, तो तिर्यांची गतीत पण हात वर केला नाही, मनुष्य गतीत पण हात वर केला नाही,
नरकगतीत पण हात वर केला नाही, स्वर्गाला पण हात वर केला नाही. आता महाराजांना जिज्ञासा झाली. सकाळी चौक्यात म्हणत होती लोक, चौगल्यांची लोक लय हुशार आहेत म्हणून. म्हणून मी तिथं पोपट काकाचं नाव घेतलो जरा. त्याला विचारलं, बाबा तू नरकात जाणार नाहीस, तिर्यंची गती जाणार नाहीत, मनुष्य गतीत जाणार नाहीस, स्वर्गात जाणार नाहीस, मग तुला कुठं जायचं आहे? महाराजजी ते मला माहीत नाही. प्रवचनला येताना बायको सांगितल्या, प्रवचन संपल्यावर नीट घराकडे यायचं आहे, मसरांचं धार काढायचं आहे. त्यामुळं मला ना नरक गतीत जायचं आहे, ना तिर्यंची गतीत जायचं आहे, ना स्वर्गाला जायचं आहे, ना मनुष्य गती जायचं. मला कुठं जायचं आहे? प्रवचन नुसता सुटायचं वाट बघायला लागलोय. मला नीट घराकडे जाऊन मस्तरांचं धार. धर्म करताना कधीही अपेक्षा ठेवायची नसते. निकांक्षित. अवघा तुम्ही अपेक्षा ठेवला तरी स्वर्गाला जाणार आहे, ऐकायला आहे की नाही? आणि नाही ठेवला तरी धर्म करायला म्हणजे कुठं जाणार आहे तुम्ही? स्वर्गाला जाणार आहे. पण अपेक्षा ठेवला तर कुठंतर खालीच अडकचिला. आणि निरपेक्ष भावनेनं धर्म केला तर कुठं तर उच्च देवांच्या मध्ये आपला जन्म होऊ शकतो. बिन मांगे मोती मिले, मांगे मिले न भीक. बिन मागता निस्वार्थ निरपेक्ष भावनेनं जो धर्म करतो तो जीव आपला आत्मा परमात्मा बनवू शकतो. एखादे साधू पंचम कालात नव्हे चतुर्थ कालात, मला आता श्रेणी चढायचं आहे, मला 8व्या गुणस्थानात जायचं आहे, मला 9व्या गुणस्थानात जायचं आहे, असं अपेक्षा ठेवून कितीही तीव्र तपश्चर्या करू दे, तो साधू कधीही श्रेणी चढणार नाही. कारण अपेक्षा आहेत तिथं काय आहेत? जोपर्यंत आपल्या निज शुद्ध आत्म्याच्या स्वरूपामध्ये स्वभावामध्ये निज शुद्ध आत्मा म्हटलं की आमच्या बाळ्याकाचं तोंड फुलतेच. तिला एवढा आनंद होतोय काय सांगायचं. आत्माच दिसतोय लगी तिला मी दिसायचंच बंद होतोय. हां, जोपर्यंत निज शुद्ध आत्म्याचं स्वरूप आणि स्वभाव याच्यामध्ये एकरूप होत नाही आणि ज्ञान हेच माझं शरीर अशा एकाग्रतेमध्ये जोपर्यंत आपला आत्मा लीन होत नाही तोपर्यंत चतुर्थ कालात सुद्धा श्रेणी चढू शकत नाही. तोपर्यंत श्रेणी चढू शकत नाही. आणि श्रेणी चढायला सुद्धा वज्र वृषभ नारा सहनन पाहिजे. ऐकायलाय का झोपालाय? ऐकायलाय? वज्र वृषभ नारा सहनन पाहिजे. तोपर्यंत श्रेणी ध्यान सुद्धा शुक्ल ध्यान लागत नाही. आणि वज्र वृषभ नारा सहननाची प्राप्ती व्हायची असेल तर दिगंबर मुनी महाराजांची निस्वार्थ सेवा वयावृत्ती जे करतात तेच लोकांना वज्र वृषभ नारा सहननाची प्राप्ती होते. तुमच्यात सुद्धा इथं संध्याकाळी 7-8-10 मुलं रोज वयावृत्तीला येतात. आमच्या कोथरीची पैलवान ग्रुप तालिमीची पोरं आलेत. कोथरीत असू दे आजूबाजूला कुठेही 4-8 दिवसातनं कोथरीत असलं तर रोज, आजूबाजूला कुठेही असलं तर 8-10 दिवसातनं वयावृत्तीला येतात. जिथं आपल्या धर्माचं मोठं मोठं काम, मोठ्या मोठ्या प्रतिमा, सिंहासन आसन किंवा असं ज्यावेळेला एक बलदंड शरीरधारकांचं काम जिथं असतं त्या ठिकाणी येतात. आणि मग ह्या हनुमानाची, या वानरसेनेची ताकद आणि महाराजांच्या साधूंची बुद्धी ज्ञानाची ही दोन्ही एका ठिकाणी येतात. आमच्या मुलांची शक्ती आणि साधूंचं ज्ञान एका ठिकाणी येतात. आणि मग कसल्या कसल्या गोष्टी साध्य करतात. तुम्हाला बघायचं असेल तर कोल्हापूरच्या राजारामपुरीत जावा आणि जे नुकताच नवीन मंदिर झालं भगवान वासुपूज्यांचं, तिथं जाऊन बघा. तिथं बोळ केवढा आहे. तिथं मंदिरात ती मूर्ती 6 फुटाची
5 फुटाची मूर्ती गेली कशी, ती बसवली कशी? त्याला एकमेव कारण आहे, कमळ बसवताना कवठे पिराणादी बाहेरची पोरं होती आणि भगवंतांना बसवताना कोल्हापूरची मुलं, तिथली काही 2-3 अगदी चांगली बुद्धिवंत लोक आणि आमच्या कोथरीची ही आमची सगळी वानर सेना ही सगळी तिथं आली आणि अत्यंत सुंदर आणि बलशाली मूर्ती, वजनदार मूर्ती, 1.5-2 टन वजन असणारी मूर्ती या मुलांनी सगळ्यांनी एक नुसता जाक घेऊन त्याच्या पद्धतीने ठरवली. भक्तीचं फळ असतं. आणि असं सहज ठेवल्यागत तुम्ही तुमच्या लहान बालकाला, सुनील सावकर नातवाला घेऊन कसं काकत फिरतोय की गावातनं, तसं अगदी ते लहान मुलाला उचलून घोड्यावर बसवल्यागत ती भगवंतांची मूर्ती असं त्या विधीवर कमळासनावर बसली. कशाची ताकद आहे होती? काय आहे त्याचं कारण? त्याचं कारण ते मूर्ती घडवण्यामध्ये नमित सागर महाराज आणि नियम सागर पूज्य निर्यापक श्रमण नियम सागर महाराजांची श्रद्धा, भक्ती आणि त्याच्यामध्ये त्यांची साधना उतली होती. महाराजांनी समोर ठेवून त्या मूर्तीला आकार देण्याचं काम केलं आणि मग ती मूर्ती इकडे पाठवली. तेवढ्या 40 घरामधल्या श्रावकांची भक्ती एवढी श्रेष्ठ होती. आणि मग आमच्या सरल सागर, चंद्रकीर्ती सागर, वात्सल्य सागर, नमित सागर ह्या सगळ्या साधूंनी 2 दिवस जाप्य गाठले. दीदी लोकांनी भक्ती केली आणि तिथल्या महिलांनी तर जाप्य सगळं केलं. त्या भक्तीच्या जोरावर अशक्य कामसुद्धा शक्य झालं. म्हणून किती ज्ञान आहे याला महत्त्व नाही, तुमच्याकडे किती चारित्र्य आहे, म्हणजे किती बाह्य चारित्र्य आहे याला महत्त्व नाही. जे ज्ञान आहे, जी भक्ती आहे, जी श्रद्धा आहे, ती अंतरंगपूर्वक पाहिजे, परिणामपूर्वक पाहिजे, विशुद्धीपूर्वक पाहिजे. दुसऱ्यांची रेष पुसून स्वतःची रेष कधीही मोठी होत नाही, लक्षात ठेवा. पण या स्पर्धेच्या जगामध्ये श्रावक असू देत, आज साधू असू देत, स्वतःचं स्थान, स्वतःचं प्रतिष्ठा, स्वतःचा सन्मान वाढवण्यासाठी आज केवळ नुसता इतरत्र टीकास्त्र किंवा स्पर्धा, ईर्ष्या चालू झाल्या. ते नको म्हणून तर आपल्याला मोक्षमार्ग आपण निवडतो. ते घरातला विकल्प नको म्हणून आपण बस्तीत येतो आणि परत इथं आल्यावर पण तेच आपण वादविवाद, ईर्ष्या, मत्सर, तिरस्कार करत बसलो तर काय उपयोग आहे आपल्या मंदिरात येण्याचा? म्हणून थोडं ज्ञान, थोडी भक्ती, थोडी श्रद्धा, पण ती परिपूर्ण निर्दोष असेल तर ती सुद्धा श्रद्धा आमची भगवंतांच्या पदाला, भगवत्तेच्या पदाला प्राप्त करून देणार. मानतुंगाच्या रणी एकदा लिहिलं भक्तामर, 48 कुलप तुटली. आम्ही 48 वर्ष भक्तांबर म्हणा लागलोय, हातातला कुचका दोरा पण तुटना झाला. सांगा काय बरं? एक अक्षर कमी नाही, एक अक्षर जास्त नाही, अनुस्वार कमी नाही, अनुस्वार जास्त नाही. त्यांनी मोकळंच म्हणत लिहिले, आम्ही तर तुपाचं दिव आणि दिशी गायची तुपाची दिव, मातीची दिव, चांदीची दिव, सगळं लावून आम्ही करायला लागलोय. आमच्या हातातला दोरा पण तुटना झालाय. का बरं? कुठं तर आपल्या भक्तीमध्ये स्वार्थ आहे, कुठं तर आपल्या श्रद्धेमध्ये स्वार्थ आहे. नसेल तर कालद्रव्य आपल्याला निमित्त ठरायला लागले, परिपूर्णतेला आपण तिथं पोचत नाही. म्हणून मुनी महाराजांची वयावरती, मुनी महाराजांची भक्ती, औषधदान, आहारदान, ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, ह्या वज्रऋषभ नाराज सहननासाठी निमित्त असतात. भगवंतांची पूजा सुंदर शरीराला निमित्त, आहारदान दारिद्र्याच्या नष्टाला निमित्त, ज्ञानदान बुद्धिवंत होण्यासाठी निमित्त, आणि मुनी महाराजांची वयावृत्ती आणि औषधदान
हे निरोगी आणि बलदंड शरीराच्या प्राप्तीला निमित्त असतं. लक्षात ठेवा. काय काय पाहिजे तुम्हाला? निरोगी शरीर पाहिजे असते सगळ्यांना. त्याच्यानंतर दारिद्र्यता नको, सुख संपन्नता पाहिजे आणि दिसायला सुंदर पाहिजे. काहीही करायला लागत नाही. फिरवून लावायचं नाही आणि उलटून लावायचं नाही. फेरन लवली काही गरज नाही. या भवात तुम्ही महिलांनो नुसता वीतराग भगवंतांची पूजा, अभिषेक अत्यंत निर्मळ स्वच्छ परिणामाने हात जोडून भगवंतांचा अभिषेक करा, भगवंतांचा अष्टक करा, भगवंतांची पूजा करा. आणि पुरुषांनो तुम्ही या भवात फक्त भगवंतांचं निर्मळ अंतकरण मनपूर्वक भगवंतांचा अभिषेक करा. पुढल्या भवात तुम्हाला मागायची गरज नाही. सुंदर शरीराची आपोआप तुम्हाला सुंदर शरीराची प्राप्ती मिळेल. अरे कलरच ओरिजिनल काळा आहे माझा आणि फेरन लवली लावून काय फायदा आहे? मग वेस्ट इंडिजमध्ये किती फॅक्टऱ्या चालायला पाहिजे सांगा? किती चालायला पाहिजेत? तसं माझ्या मनात भावच नाही. आत्ता मगाशी मुलाचारमध्ये आलतं, कारणाचा अभाव कार्याच्या अभावाला निमित्त असतो. एखादं वाईट कार्य होऊ नये असं वाटत असेल तर वाईट कार्याचं काहीतरी कारण आहे, त्या कारणापासून दूर राहा. आणि एखादं चांगलं कार्य व्हावं असं वाटत असेल तर चांगली कारणं त्याची आहेत त्याच्यापासून. मग जे आगमामध्ये वीतरागी भगवंतांच्या मुखातून कार्य सांगितलं, कोणतं? सुंदर शरीर, सुख संपन्न परिस्थिती, निरोगी बलदंड शरीर, ज्ञान बुद्धी, ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त व्हायच्या असेल तर त्या कार्याचं कारण काय आहे? सुंदर शरीराचं कारण आहे भगवंतांचा अभिषेक. बुद्धिवंत होण्याचं कारण आहे स्वाध्याय आणि शास्त्रदान. सुख संपन्न चांगल्या घरात जगा आणि जगू द्याची भूमिका, कर्तव्याचं पालन करण्यासारखी भूमिका, तशी परिस्थिती असणाऱ्या घरात जन्म घेण्यासाठी कारण आहे साधू संतांना आहारदान. आणि बाहुबली भगवान श्री शैल म्हणजे हनुमान, बलराम, प्रभू रामचंद्र यांच्यासारखं सुंदर सदृढ आणि निरोगी शरीर मिळायचं कारण आहे औषधदान, वयावृत्ती. श्रीकृष्णांना आहार देण्याची भावना तर होती, पण मी सगळ्याच गोष्टी याच्या पुढं सांगू शकत नाही, कारण कुठं बिट्टू डाव काढल्याची गॅरंटी नाही. आणि बरोबर तेवढंच वाक्य क्लिप करून टाकला तर काय करायचं? म्हणून ते आहारदान देऊ शकत नव्हते, कारण त्यांना विशिष्ट गतीचा आयूचा बंद झालेला होता. आणि ज्या आयूचा बंद झालेला असतो त्या ठिकाणी आहारदान देऊ शकत नाही. म्हणून माझ्या माता भगिनींनो, तुमच्या नवऱ्यांना, तुमच्या घरात मुलांना आहारदानासाठी मी बोलवतोय, आहारासाठी यायसाठी मी भावना करतोय. याचं कारणच एक आहे, जोपर्यंत तुम्ही आहारदान द्या लागलाय, जोपर्यंत मुनी महाराजांच्या करपात्रामध्ये तुमच्या करपात्रातून म्हणजे हातातून एक घास आहार द्या लागलाय, तोपर्यंत तुम्हाला दुर्गतीचा बंध नाही. हा नियम आहे. पण श्रीकृष्णांनी आलेल्या मुनी महाराजांच्या मध्ये ऐकायलाय का झोपालाय? कुंभोजवाल्यानो ऐकूच ना, मला ऐकायलाय? श्रीकृष्णांनी संघात असणाऱ्या आलेल्या संघामधल्या एका मुनी महाराजांची तब्येत बिघडली होती, त्यांना औषध द्यायचं होतं. तर ते औषध दान देण्याची भावना केली. म्हणजे तुमच्यासारखी नव्हती त्या नगरातली लोक, आज चंद्रपूर सागरी आलं पाहिजेत, आज ह्यानीच यायला पाहिजेत, आज त्यांनीच यायला पाहिजेत, आमचा चौका खाडाच का पडला, आमच्याकडं महाराजच का आलं नाहीत, असं म्हणणारी ती लोक नव्हती.
आणि त्यावेळी कुठले महाराज कुणाच्या घरात जाणार काही कुणाला माहीत नव्हतं. तुम्ही म्हणजे जनरली या पंचम कालातली लोक. तसं आमच्या हॉस्पिटलमध्ये चौका एकच असतोय. पडगाणला 3 ठिकाणी राहतात. एकाच ठिकाणी हारला जाणार आहेत की तिन्ही महाराज. तरी पण आमच्या दिदी लोकांना आमच्या सावगण आमच्याकडे मोठं महाराज यायला पाहिजे आमच्याकडे. अरे कुठं जर आलं तर तुमच्याच खोलीत येतात. कुठं जाणार आहेत? पर्याय काय आहे? इथं 6 पर्याय आहेत. कुंभोजात चिकित्सालयात काय पर्याय? कुणापाशी जरी राहिलं जायचं तिथंच आहे. तरी पण लोकांना वाटतंय आमच्याकडे यायला पाहिजेत. आमच्याकडे माझ्या पुढं महाराज राहिले म्हणजे मी किती मोठा, माझ्यावर महाराजांची किती भक्ती. ह्याची भक्ती महाराजांच्यावरची राहिली, महाराजांनीच आता यांची भक्ती करायची पाळी आल्या. काय करायचं सांगा? त्यावेळी महाराज कुठं जातात त्याचे नियम नव्हतं. त्यामुळं श्रीकृष्णांनी स्वतः देऊ शकले नाहीत, पण त्या औषधाचे लाडू तयार केले आणि ते लाडू प्रत्येक चौक्यामध्ये त्या मुनी महाराजांच्यासाठी पोचवले आणि ते औषधाचं आहार ग्रहण केले. त्या मुनी महाराजांचा रोग कमी झाला आणि भविष्यात चौथ्या किंवा 5वा पर्याय असेल तरी श्रीकृष्णसुद्धा तीर्थंकरून मोक्षाला जाण्याची पुण्य निवडलं. लक्षात ठेवा. म्हणून आम्ही सांगतोय 7 दिवसात साई महाराज येणारच आहेत. काळजी करू नका. त्यामुळं आज आणि उद्या राणी ते असं काय म्हणायचं नाही. आलं तरी आणि नाही आलं तरी सुरेश मिस्त्री 7 दिवस सवळं नेसणारच आहेत. काय त्याच्यात दादा? अत्यंत आनंदानं शांतीनं भक्तिपूर्वक आपल्याला सुद्धा कोणीही महाराज येऊ देत, त्यांचा आहार चांगला होऊ देत आणि महाराज कुठल्याही चौक्यात जाऊ देत, त्यांचा आहार चांगला होऊ दे असं जर तुम्ही म्हणत असाल आणि तुमचा चौका मोकळा जरी गेला तरी तुम्हाला पुण्य आहे. ऐकायला का झोपायला पिट्टू? टिकू नको म्हणून काल सांगितले तुला. हां, आणि तुमच्या चौक्यात चंद्रभूसागर महाराज आल्यात आणि बिट्टू म्हणाले वात्सल्य सागर खालनेत कुणाष्ट, वात्सल्य सागर खालनेत कुणा, वात्सल्य सागर खालनेत. चंद्रभूसागर आल्यात ते राहिलं बाजूला, ह्याचं ध्यान लागले वात्सल्य सागर महाराजांच्याकडे. असं म्हणून जरी तुम्ही आहार दिला तरी तुमच्या चौक्यात महाराज येऊन पण तुम्हाला पुण्य लागणार. लई जीव वडतोय म्हणजे काय? ते लोखंडाला आणि लवचंबूक कमी वडतंय एवढं जीव वडतोय. काय करायचं? असू दे. ते वात्सल्य सागर आहेत, आम्ही डाग पडलेला चंद्र आहे. कुठं तर काय तर त्याला जुळवत घेऊन जायचं. काय करायचं त्याला? म्हणून तुम्ही आहार सोन्याच्या ताटलीत द्यायला लागलाय का चांदीच्या ताटलीत नाही. तुम्ही चपाती ते कुठला आटा आहे की दे. हां, आशीर्वाद त्याच्या गावाचं द्यायला लागलाय काय भाऊजीच्या कंट्रोलमधल्या गावाचं द्यायला लागलाय? ह्याच्याशी काही संबंध नाही. भाव तुमचे सोन्यासारखे रत्नासारखे पुण्य असले तर ते भावसुद्धा चंदनबालाच्या घरात सुद्धा महाराज भगवान गेले. तसं इथं मुनी महाराजांना सांगितलं तुमच्याकडे चारित्र्य किती आहे माहीत नाही, पण जे चारित्र्य आहे ते ज्ञानपूर्वक असेल, भेद विज्ञानपूर्वक असेल तर ते थोडं ज्ञान, भेद विज्ञानाचं थोडं ज्ञानसुद्धा स्वर्ग आणि मोक्षाला निमित्त ठरू शकतं, मोक्षाला निमित्त ठरू शकतं. पण द्रव्य ज्ञान किती जरी असेल तर ते स्वर्गाला निमित्त ठरेल, मोक्षाला निमित्त ठरणारं नाही. म्हणून तुमची भक्ती ही निस्वार्थ निरपेक्ष असली पाहिजे आणि आमचं आचरण हे ज्ञानपूर्वक, भेद विज्ञानपूर्वक, खरं ज्ञानपूर्वक तत्वाला जाणून आम्ही साधूंनी चारित्र्याचं पालन केलं पाहिजे. तर आम्हालाही मोक्ष मिळेल आणि तुम्हालाही परंपरेनं कमी भावामध्ये मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. असं भेद विज्ञान तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दृढपूर्वक होऊ दे. तुमचा स्त्री पर्याय सगळ्यांना असू दे. इथं पुरुष आहेत त्या सगळ्यांची दीक्षा होऊ दे आणि आम्ही दीक्षा घेतलेल्यांना लवकरात लवकर मोक्षाची प्राप्ती होऊ दे अशी मंगलमय भावना करून
जिनेन्द्र भगवंत यांच्या चरणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे। ओम नमः सबसे क्षमा सबको क्षमा।